अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। कोलंबीच्या प्रकारामध्ये आजपर्यंत तुम्ही बरेच प्रकार खाल्ले असतील, पण आज मी अजिबात वाटण घाटण न करता साध्या सोप्या पद्धतीने कोलंबी फ्लावर बटाट्याचे कालवण बनवणार आहे। कोलंबी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे। लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत। फ्लावर पण कट करून फ्लावरचे मोठे तुकडे करून घेतले आहेत। फ्लावर जर जास्त बारीक केला तर कालवणात त्याचा खड होतो। तसेच बटाटा पण सोलून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। सर्वात प्रथम कढईत 2 पळी तेल घालून घेऊ। तेल गरम झाले की त्यात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालू। लगेच त्यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालू। मी इथे अर्धा टोमॅटो वापरला आहे। लसूण आणि टोमॅटो थोडे परतून झाले की लगेच त्यात हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड, घरगुती केलेला लाल मसाला घालून सर्व मसाले तेलावर चांगले परतून घेऊ। मसाले चांगले तेलावर परतून झाल्यावर त्यामध्ये कोलंबी घालून कोलंबी पण मसाल्यावर चांगली परतून घेऊ। कोलंबी परतून झाल्यावर त्यामध्ये कापून घेतलेला फ्लावर आणि बटाटा घालून फ्लावर बटाटा पण मसाल्यावर चांगले अर्धा मिनिटसाठी परतून घेऊ। फ्लावर बटाटा मसाल्यामध्ये परतून झाले की लगेच त्यात चवीनुसार मीठ घालू। घाईच्या वेळी बिलकुल वाटण घाटण न करता साध्या सोप्या पद्धतीने झटपट कोलंबी फ्लावर बटाट्याचे कालवण तुम्ही पण नक्की करून बघा। आता कालवणामध्ये जेवढा रस्सा लागेल तेवढं पाणी घालून घेऊया। कोलंबी, फ्लावर आणि बटाटा लगेच 5 मिनिटात शिजतो, म्हणून लगेच त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून घेऊया। सुक्या खोबऱ्याच्या वाटणाचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर आहे, तो पण तुम्ही बघू शकता। खोबऱ्याचे वाटण घातल्यावर पातेल्यावर झाकण ठेवून झाकणात थोडे पाणी ठेवून 5 मिनिटे मीडियम गॅसवर कालवण शिजवून घेऊ। 5 मिनिटांनंतर फ्लावर आणि बटाटा शिजत आला की लगेच त्यामध्ये 2 ते 3 कोकम घालून घेऊया। कोकम घातल्यानंतर अजून 2 मिनिटं कालवण शिजवून घेऊ। दोन मिनिटांनंतर कोलंबी फ्लावर बटाट्याचा झणझणीत रस्सा तयार झाला आहे। हा रस्सा भाकरी बरोबर किंवा गरम भाताबरोबर पण खायला एक नंबर लागतो। कोलंबीमध्ये फ्लावर बटाटा घालून केलेल्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।